तुझे निर्णय चुकतात आणि मग सदैव तू स्वतःला कोसत बसतोस. अनेक वर्ष तुझ्या बाबतीत हेच घडतंय, पण का घडतंय आणि त्यातून कसं बाहेर पडायचं हे आता शांतपणे ऐक. तू एखाद्या गोष्टीची चांगली सुरुवात करतोस, पण त्यात खाचखळगे आले की लगेच डगमगतोस आणि अपयश तुला पचवता येत नाही आणि म्हणून तुला आपल्याला सुरू केलेली ही गोष्ट काही जमतच नाहीये की काय असं वाटू लागतं आणि इथेच तू चुकतोस. तुझ्या मस्तिष्कात दोन मनं वावरत असतात. त्यातील एक मन तुला नवनवीन गोष्टी करायला प्रवृत्त करतं आणि दुसरं तुला कायम आराम करायला शिकवतं. म्हणजेच तू आठवून बघ, कधी कधी तू एखादी गोष्ट चांगली करायची ठरवतोस पण त्याला मुहूर्तच मिळत नाही. सतत उद्यापासून करू असं तुला एक आराम स्वरूपी मन सांगतं आणि तू क्षणाचाही अवलंब न करता ते ऐकतोस आणि तिथेच फसतोस. अरे कुरुक्षेत्रावर आम्ही अर्जुनाला काय सल्ला दिला होता? जो स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहतो तोच हे जग जिंकतो. त्यामुळे आजपासून तुला प्रगतीपथावर मार्गक्रमण करायचं असेल तर तुझ्या मनाला लागणारी वाळवी ही कधीच स्वीकारू नकोस. आणि एकदा का निर्णय घेतलास की झोकून दे, मग बघू तुझी प्रगती कशी होत नाही ते. आणि भिवू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.